हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. गुढी उतरल्यानंतर आपल्याला हे काम नक्की करायचे आहे. गुढीला लावलेल्या वस्तूचा एक उपाय करायचा आहे. अगदी महत्त्वाची माहिती आहे. खूप प्रभावी आणि सोपा असा उपाय आहे. हा जर उपाय तुम्ही केला तर वर्षभर आपल्याला घरात धनधान्याची, पैशाची कमी भासणार नाही. घरात भरभरून सुख येईल. आजार, संकटे, अडचणी हे सगळे दूर निघून जातील. कारण ही वस्तू इतकी प्रभावी आहे की ती आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे त्याचा चांगला प्रभाव घरामध्ये पडतो. सकारात्मक ऊर्जा घरात तयार होते. मग आपल्या घरातील अडचणी निघून जातात. तर गुढी उतरल्यानंतर त्या वस्तू काय करायच्या? गुढी किती वाजता उतरायची? ही सगळी माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये येणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हिंदू नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून सुरू होते. 3:30 शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे गुढीपाडवा. या दिवशी नवीन कामाची सुरुवात करतात. काही ठिकाणी नवीन व्यवसाय सुरू करतात. काही ठिकाणी घर बांधणी, भूमिपूजन असे केले जाते. आपण आपल्या यथाशक्तीने काही वस्तू खरेदी करू शकतो. या दिवशी कोणत्याही कामाची सुरुवात केली तर ती कुठेच अडी-अडचण येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे गुढी कधी उतरायची? तर गुढी ही प्रदोष काळातच उतरावी, म्हणजे 6 ते 7 या वेळेत उतरावी. पण काही ठिकाणी गावानुसार 4 ते 5 मध्ये उतरवली जाते. तर ते आपल्या गावानुसार रीती तुम्ही पाळू शकता. तर आपल्याला काय उपाय करायचा आहे ते बघू. जेव्हा आपण गुढी खाली उतरवतो, ती गुढी देवासमोर नेऊन त्याला हळद-कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहेत. गुढीला नमस्कार करायचा आहे. कुलदेवीचे स्मरण करायचे आहे. स्वामींचे स्मरण करायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे. येणारी वर्षे हे आमच्यासाठी सुख-समृद्धीची येवोत. गुढीला जी आपण साडी घातली होती, ती स्पेशल गुढीसाठीच ठेवावी. जर तुम्हाला गुढीसाठी दरवर्षी नवीन आणायची असेल, तर ते तुम्ही वापरू शकता. यानंतर गुढीला जे फुलं लावले होते, ते आपण निर्माल्यात टाकावे. यानंतर साखरगाठी ही ती सगळ्यांनी प्रसाद म्हणून घ्यावी. महत्त्वाची म्हणजे गुढीला जे आपण कडुलिंबाचा पाला लावतो, तो पाला आपल्याच घरामध्ये तिजोरीत थोडासा ठेवायचा आहे. जिथे आपण धनधान्य ठेवतो, त्यामध्ये ठेवायचा आहे. यानंतर तुम्ही छोटा-मोठा व्यवसाय जर करत असाल, तर ते दुकानात तिथं गल्ल्याजवळ ठेवावा. थोडा पाला ठेवायचा आहे. बघा कडुलिंबाचा किती फायदा आहे. या आपलं खूपच याचा वापर असतो. कडुलिंब हे आपल्याला नकारात्मक ऊर्जा दूर करते. कडुलिंबामुळे रोगराई नष्ट होते, आजारापासून रक्षण होते. कडुलिंब हे नकारात्मक दूर ठेवते, सकारात्मक ऊर्जा वाढवते. तुम्हाला बघा, उद्या नक्की या कडुलिंबाच्या पाल्याचा उपाय करायचा आहे. बघा, सांगितलेल्या ठिकाणी ठेवा. धनधान्याची बरकता येते. पैशाची कधीही कमी जाणवत नाही. तर उद्या आपण गुढी उभी करताना लाल पिवळ्या पोटलीचा उपाय नक्की करा. तुम्ही जर या व्हिडिओ नक्की नवीन असाल तर रिलिजियस काकू या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल. तर नक्की बघा. श्री स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.